जय महाराष्ट्र। आज तुम्ही गुन्हा दाखल केलेला आहे, नक्की काय प्रकार आहे? मी मुबीना मुलानी, महिला जिल्हा प्रमुख, शिवसेना महिला आघाडी सोलापूर, गेली 4 वर्ष झाले पक्षामध्ये काम करते। गेल्या 2 दिवसापूर्वी परिवहन मंत्री पंढरपूरमध्ये आले असता मी महिलांना प्रोटोकॉल नुसार का तुम्ही डावलता अशी मी विचारणी केली असता मला महेश साठे आणि त्यांच्या पुतण्याने त्या ठिकाणी माझं लज्जास्पद असं मान खाली जाईल अशी इतक्या घाणघाण शिव्या दिल्या। तुला तलवारीने खलास करेल, तुला ह्या जगात दिसणार नाहीये, तुला असं उघडं करून मारेल, इतकं म्हणजे मी या मोबाईलवर बोलू पण शकत नाही। मी माझं म्हणणं जे काय आहे ते व्यापाऱ्यांमध्ये नमूद केलेलं आहे। हा गेली मी 3-4 वर्ष पक्षात काम करते। मी रात्र दिवस मी माझ्यासारख्या महिला दक्षता समिती सदस्य असणाऱ्या महिलेला जर जिल्हाभर पक्षाचं संघटन करत असताना माननीय एकनाथजी शिंदे साहेब सारख्या प्रभू राम विचारी पुरुष व हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षाचे काम असून जिल्हाभर पक्षाचे काम पोहोचवण्यासाठी आम्ही रात्र दिवस महिलांचं संघटन वाढवत आहे। अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांना वारंवार त्रास देऊन एकनाथजी शिंदे साहेबांचं नाव घेऊन महिलांना दमदाटी करणे, महिला आघाडीमध्ये इंटरफेअर करतो, युवाच्या आघाडीमध्ये इंटरफेअर करतो, फादर बॉडीमध्ये इंटरफेअर करतो, अधिकाऱ्यांना दमदाटी करणे, ठेके घेणे, मंत्र्याच्या पीएना ब्लॅकमेल करणे, मी जिल्ह्याचा नेता आहे, माझं काय असेल ते सगळं चालते, अशा सगळ्याला धमक्या देतो। खरं तर तो जिथे राहतो तिथे सुद्धा अनेक महिलांना अशाच प्रकारचा त्यानं गावात त्रास दिलेला आहे, म्हणून ह्याला गावानं पाडलंय, ह्याला लोकांनी मारलंय। तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून मी सर्वेश्वर एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करते की सोलापूर मधील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना अशाच प्रकारे त्रास दिला, ते तोंड मारून बुक्याचा त्रास सहन करतायत, पण मला इतक्या घाणघाण त्यांनी शिव्या दिल्या, माझ्याजवळ त्यांनी शिव्या दिल्या, कॉल रेकॉर्डिंग करणे, ब्लॅकमेल करणे, ह्याच्याबद्दल पक्षाच्या वरिष्ठाला कोण जाऊन सांगते काय सांगते हे मला माहित नाही, कारण मी असले धंदे करत नाही, मी प्रतिनिधी आहे, मी सर्वसामान्य लोकांना काम करते आणि मीच काय तर करते, मी कुणाला तर गोष्ट सांगते, मी ह्यांना बदनाम करते, हे करून एक्सपोज करून वारंवार याच्या अगोदर सुद्धा 3-4 मला त्यांनी अशा घाण शिव्या दिल्यात। मी महिलांना न्याय देणार कसं? आम्ही महिलांना पदाधिकारी, आम्ही न्याय उठवणाऱ्या महिला आहे। जर माझ्यासारख्या महिलावर असं होत असेल, दक्षता कमिटीवर आहे, प्रतिनिधी आहे, जिल्हा प्रमुख आहे, मग सर्वसामान्य महिलांचं काय? आज माझ्यावर झालंय, उद्या इतर पक्षातील महिलांना होईल ना। बरोबर। शिंदे साहेब लाडक्या बहिणींना काय सांगतात? न्याय देतात, महिलांना शिंदे साहेब सपोर्ट करतात, महिलांना लाडक्या बहीण म्हणून ते इलेक्शन मध्ये असो कशात असो आता महिलांना सपोर्ट करतात, आणि हा महिलांना बदनाम करतो, मला शिव्या देतो, हे कुठल्या तक्त्यात बसतं? मला शिव्या दिल्या, मी माझ्या वैयक्तिक मी त्याच्यावर तक्रार दिली, मी का गप्प बसणार? मी अन्याय सहन करणार नाही। माझे वैयक्तिक देणघेण नाही, माझं काही नाही यांच्याशी, फक्त मी एक अल्पसंख्याक समाजाचे मुन्ना साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, शाजी बापूंच्या, तानाजी सावंत साहेबांच्या, भगीरथ दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करते। एक अल्पसंख्याक समाजाची महिला आहे आणि जातीवादी सुद्धा मला बोलतो, बऱ्याच वेळा ह्यानं मला फोनवर सुद्धा शिव्या दिल्या, खाली जाळ लागेल, वर जाळ लागून घे, इकडच कर, हे असंच आहे, तुझं असंच आहे, ही गटारगंगा आहे, हिला फेकून दिलेला आहे, हे बऱ्याच लोकांपाशी माझ्या कमेंट केले। आता मी याच्यावर गुन्हा दाखल केलाय, माझ्याच पक्षातल्या लोकांना ह्याने एक्सपोज केलंय आणि त्यांना सांगतोय की तुम्ही हिच्या विरोधात बाहेर द्या, माझ्या पक्षातल्या लोकांना माझ्या विरोधात बाहेर द्या। मी जर चुकली असेल तर कायद्याने मी चालणार, मी चुकले असेल तर मला सजा द्या। वरिष्ठ आल्यानंतर ते मीडियाला पत्रकार पैसे त्यांचे चालू होते, प्रोटोकॉल नुसार आमच्या महिलांची नाव द्यायची, ही चिठ्ठी देत होता, आमची नाव का देत नाही? तू शिंदे साहेब आम्हाला एवढे मोठे साहेबांनी जिल्ह्याचं पद दिलंय, साहेबांनी आम्हाला एवढं जिल्ह्यात आल्यानंतर मंत्रीचा प्रोटोकॉल जिल्हा प्रमुख आहे, ती कुठले बी पक्षाचा कार्यक्रम असू दे, हे माझं नाव हे वगळतच, मीडिया असो, पक्षाचा मंत्री असो, कुठली बाईट असो, काही असो, पक्षाचा कुठले बी कार्यक्रम असो, हे माझं जाणून बुणून नाव, आणि हे मला त्रासच देतो, कायम त्रास देतो। ह्याच्या पुढची काय कारवाई असेल? नाही, मी माझ्यावर जो अन्याय झालाय मी आवाज उठवलेला आहे, आणि ह्यानी मला असल्या घाणघाण शिव्या दिल्या, त्या तलवारीने मारतो, हे मारतो, घरात घुसून मारतो। माझं वडील आहेत, मी एक सर्वसामान्य कुठे मी एकटी असते, मला जर काय झालं तर जीवाला ह्यांच्यापासून धोका झाला तर सर्वस्व महेश साठे आणि समर्थ साठे कुटुंब जबाबदार असणार आहे। मी मीडियाच्या माध्यमात एवढं सांगणार आहे, जे काय रितसर असेल तर ते मी कायद्यानं चालते, मला काय झालं तर मी हे जबाबदार असणार आहे।